Curtain, please. लेकिन मत करो मुझे तुमसे जुदा। नहीं शाहबानो, अब हम इकट्ठा नहीं रह सकते। क्योंकि मैं उमंग गया हूँ तुमसे। मुझे अब दूसरी शादी करनी है। पर मेरे छोटे बच्चे, मैं कैसे बात करती है। मैं कर दूंगा आधा मेहर की रक्कम, पण ती रक्कम मला जगण्यासाठी पुरेशी नाही। तुम्ही माझ्याशी असं नाही वागू शकत। तुम्ही माझ्याशी असं नाही वागू शकत। का नाही वागू शकत? तलाक और विद्यात हा माझा धार्मिक अधिकार आहे। तुम्ही पुरुषच काजी, तुम्ही पुरुषच मुल्ला, तुम्ही पुरुषच मौलवी। हम औरतों के लिए तुम मर्दों ने बनाए ये नियम। क्यों नहीं बन सकती एक औरत काजी, मुल्ला? शाहबानो, तुम्हारी औकात भूल रही हो। नहीं, मैं मेरी औकात बताने की कोशिश कर रही हूँ। क्या है तुम्हारी औकात? तुझी लायकी फक्त 3 शब्दांची, तेरी एका श्वासात म्हणायच्या साधारण शब्दांची। तलाक, तलाक, तलाक। या अल्लाह! देखो सलमा, मैं तुम्हें आखिरी बार बता रहा हूँ, तुम नौकरी नहीं कर सकती। क्या? क्यों? क्योंकि तुम पर्दे में हो। क्या कहा तुमने? फिर भी नौकरी करोगी तो फिर सुन लो, तलाक, तलाक, तलाक। अभी देखता हूँ साली को। क्या हुआ भाई सलीम? आज बड़ा गुस्से में लग रहा है। कितनी बार बीबी को समझाया कि मेरे इजाजत के बिना घर से बाहर मत निकला करो, तो ईमेल पर दे दिया बदतमीज को तलाक। क्या है तुम्हारी औकात? तुझी लायकी फक्त 3 शब्दांची, तेरी एका श्वासात म्हणायच्या साधारण शब्दांची। तलाक, तलाक, तलाक। तलाक, तलाक, तलाक। हे नाहीत साधारण तिहेरी अल्फाज। हे शब्द प्रतीक आहेत तुमच्या वर्चस्वाचे आणि माझ्या शोषणाचे। तो तुम भी सुन लो, मेरे पास भी है कानून
मुस्लिम महिला संरक्षण अधिकाराचं. क्या तो तुम अपने मजहब के खिलाफ लड़ोगी? कोई मजहब नहीं करता ऊंच नीच, कोई मजहब नहीं करता ऊंच नीच. आमच्या मानवतावादी मजहबला तुमच्या पुरुषी अहंकारातून मुक्त करा. कोणताही मजहब नाही सांगत की कोणत्या स्त्रियांना जनान खाण्यात आणि तुडवा पायदळी त्यांचं इमान. कोणताही मजहब नाही सांगत करा माणसा माणसात भेद. औरत और मर्द के नाम पर कुठे लिहिले धर्मात की स्त्री आहे फक्त कसपटासाठी वापरून फेकून देण्याची वस्तू. तो बात यहाँ तक पहुंची. शाबानो, तू आता मला कायदा शिकवणार? तसं समजा हवं तर 3 वर्ष खावी लागेल तुरुंगाची हवा. शाबानो, तुम हमारे रिवाजों पर शक कर रही हो. ये रिवाज तुमने पाले हैं. पाकिस्तान में कहाँ है ये रिवाज? बांगलादेश मध्ये कुठे आहे अशी पद्धत? इराण, इराक, अफगाणिस्तानात तर केव्हाच कालबाह्य झाली ही पद्धत. केव्हाच कालबाह्य झाली ही पद्धत. हाँ, झाली है. लेकिन यहाँ है, हिंदुस्तान में. हाँ है. लेकिन तिहेरी तलाक हा धर्माच्या मूळ शिकवणीचा अपमान आहे. मूळ शिकवणीचा अपमान आहे. पुरुष अहंकाराच्या आधारावर तुम्ही धर्माची साक्ष काढताय. धर्माची साक्ष काढताय. भ्रष्ट राजे नवाब जहांगीरदार यांनी मध्ययुगात जाणीवपूर्वक जोपासली ही प्रथा. निरक्षरता, धर्मांधता आणि व्यसनाधीनता यामुळे वाढत चाललंय तलाकचं प्रमाण. लग्न करताना मग 3 तलाक पटने दो मुझे. देखने दो तुम मुझे ये दुनिया अपनी नजर से. आने दो मुझ में भी जिंदगी जीने का आत्मविश्वास. कित्येक निरापराध आया बहिणीचे संसार उद्ध्वस्त केले या प्रथेने. लेकिन अब नहीं होगा ये सब, क्योंकि संविधान का कानून है हाथों में. 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 संविधान का कानून है कसलं काय ग, घरातल्या कामांनी वेळच मिळत नाही. खरंच मारूया का ग एकदा जुन्या आठवणींच्या गप्पा? जा बाबा, मी नाही कडे बोलणार तुझ्याशी. किती वेळ लावला स्त्री आईला? अगं सुनबाई, झाला का ग चहा? आणि यांच्या गोळ्या कुठे ठेवल्यास? मला मनोमन वाटतं की जगातल्या सगळ्या स्त्रियांनी जावं एक दिवसाच्या संपावर. सगळ्या आयांनी सारा
कादंबरी स्वतःला आवडणारी. जेवण व्हावं पूर्ण जेवता जेवता उठल्याशिवाय आणि न लाग उठायला जेवता जेवता मुलांच्या शी शो साठी. बाळाच्या रडण्यानं झोपवण न व्हावी अर्धरात्री आणि न लाग उठायला पहाटे पहाटे त्याला दूध पाजण्यासाठी. त्या रात्री लहानपणीच्या सगळ्या मैत्रिणींना बोलवून ड्रॉइंग रूमच्या सोफ्यावर मस्तपैकी लोळत गप्पा माराव्यात बालपणीच्या. त्या दिवशी सगळ्या आयांनी व्हावं लहान मुली. सगळ्या प्रेयसींनी आपल्या चुंबनाला स्थगित करून न लाजता पायाच्या अंगठ्याखाली दाबून टाकावं प्रियकराच्या अहंकाराला आणि मस्तपैकी जावं लॉंग ड्रायव्हला. दूर दूर दूर. आणि आल्यावर सांगावं त्याला की किती कंटाळवाणं असतं त्याचं चुंबन. आणि हेही सांगावं की त्याच्याही पेक्षा सुंदर तरुण आहेत शहरात. खरंच खरंच किती हे मनमोहक संगीत हा संगीत. किती हा रोमांचक पाऊस. किती हा रोमांचक पाऊस हा संगीत. वाटतं चिंब घुसावं हा संगीत. वाटतं चिंब घुसावं हा संगीत. वाटतं चिंब घुसावं हा संगीत. सांवरिया 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 सांवरिया. संपासाठी तर बायकांना रविवारच निवडा लागेल की त्या दिवशी तिनं झोपावं उशिरापर्यंत आणि उठल्यानंतर सगळ्यात आधी तिनं लावावी घराबाहेर नेमप्लेट ज्यावर नाव असेल तिने स्वतः निवडलेलं. आणि मग घरामध्ये मस्तपैकी टीव्ही पाहत प्यावा तिने वाफाळलेला चहा. त्या दिवशी तिनं नेसावा तिच्या आवडीचा रंग. टीव्हीचा रिमोट राहावा तिच्या हातात आणि तिनं पाहावं जगाला तिला हवं तसं. संपाच्या दिवशी ऑफिस मधल्या महिला कर्मचाऱ्यांनी मांडावा पत्त्याचा डाव ऑफिसच्या बरांड्यात आणि मस्तपैकी हसत खिदळत बोलावं एकमेकींशी. त्यांच्या हसण्यानं उजळून जावं सगळं ऑफिस. त्या दिवशी त्यांचाच कब्जा असावा रिसेप्शन, कॉरिडॉर, गेस्ट रूम आणि लिफ्टवरील. तेव्हाच एखादी कोकिळा गुणगुणेल, हम हैं मरता है गुच्छा कासार की तरह उठती है हर निगाह खरीदार की तरह. उठती है हर निगाह खरीदार की तरह.
कालपासून पवित्र नाहीये. काय पवित्र नाहीये म्हणजे? अगं, शिव नका मला. पण शिवायचं नाही असं सांगितलंय कोणी? आईनं. हो. आणि आईला? आजीनं. हो. हो. आणि आजीला पाहिजे ना. पण खरंच आपण त्या काळात अपवित्र असतो. हो, असतोच. कारण शास्त्रातच तसं सांगितलंय. पण शास्त्रात तर स्त्रीला देवीचं स्थान आहे ना. पण त्याच शास्त्रात स्त्रीला शुद्रार्थी शूद्र म्हटलंय ना. दुतोंडी हे शास्त्र एकीकडे स्त्रीला देवी म्हणतं आणि दुसरीकडे त्या स्त्रीला शूद्र लेखतं. नाही तर काय आपलं मॅडम आला. चला ना, बस आली आहे ना. आणि कसली चर्चा चालली होती? श्रद्धा, काय म्हणत होतीस ग तू? मॅडम, मी म्हणत होते की दुतोंडी हे शास्त्र बघा ना, एकीकडे स्त्रीला देवी म्हणतं आणि दुसरीकडे त्या स्त्रीला शूद्र लेखतं. मुळीच नाही. शास्त्राचा आधार सामाजिक जीवन आहे. जे समाजात ते शास्त्रात. बुद्धिभेद करता तुम्ही. उलट जे शास्त्रात ते समाजात बळजबरीने आणताय तुम्ही. चूक बोलतीयस तू. शास्त्र हे सामाजिक जीवनाचं प्रचलित संविधानाच असतं. संविधानाच्या बातात तुम्हाला शोभत नाहीत. शबरीमाला मंदिरात स्त्रियांना प्रवेश हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असताना सुद्धा का रोखलं स्त्रियांना? तेव्हा कुठं होतं तुमचं संविधान प्रेम? शारीरिक कारणांमुळे स्त्रियांना देवदर्शनापासून रोखणं हा पुरुषी मानसिकतेचाच भाग आहे. आणि भक्तीत पक्षपात नसतो. पण देवाची तशी इच्छा असेल तर. पण देव नावाचा वेगळा गट नसतो. आणि मला वाटतं संविधान प्रत्यक्ष दिसतं. देव कुठं दिसतो का? ही आमच्या मूलभूत हक्काची बातमी आहे. मॅडम, मला आश्चर्य वाटतं. एकीकडे स्त्री सक्षमीकरणाचं नेतृत्व तुम्ही करता आणि दुसरीकडे पुरुषी गुलामगिरीचे संस्कार स्वीकारता. हेच तर माझं मत आहे. या भूमीत खोलवर रुजलेल्या धार्मिक भावनाच तुम्ही समजून घेत नाहीये. धार्मिक विषयात तर्क सुसंगतेच्या कल्पना बिंबवल्या जाऊ शकत नाहीत. कसला अपमान आहे? कसला अपमान आहे? अरे उलट चक्क पिरियडच्या काळात देवाच्या इच्छेविरुद्ध तुम्ही देवाचं दर्शन घेता. हा देवाचा अपमान आहे. हो, आणि तो सुद्धा असा देव जो ब्रह्मचारी आहे. ब्रह्मचारी. श्रद्धेच्या नावावर लिंगभेद होऊ शकत नाही. हे कृत्य संविधान विरोधी आहे. महिलांना पूजेचा समान अधिकार आहे. जर 10 ते 50 वयोगटातील महिलांनी शबरीमाला देवाचं दर्शन घेतलं तर त्याचे परिणाम संपूर्ण पृथ्वीला भोगावे लागतील. पण 10 ते 50 या वयात का अपवित्र असते? एवढं कळत नाही. अरे पापी लोकांनो, कारण तो काळ असतो अपवित्रतेचा, रजोवृत्तीचा. म्हणून स्त्री असते अपवित्र. पण विज्ञानात तसं कुठं आहे? विज्ञान पण देवानच निर्माण केलंय ना. तुम्हाला आमचं ऐकावंच लागेल. पण का? कारण आमचं मत बहुसंख्याक आहे. तुम्ही आमच्या बहुसंख्येत दबाव टाकताय. धार्मिक पुरुषी गुलामगिरी ठेवताय. लैंगिक समानतेच्या घोषणा देऊन कृत्रिम समानता निर्माण केली जाऊ शकत नाही. असं केलं तर पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या प्रथा परंपरा बंद होण्याचा धोका असतो. हजारो धर्मप्रिय महिला या प्रथांचं मनोभावे पालन करून पुण्य कमवतात. कारण धर्म हा मोक्षासाठीच नव्हे तर जीवापेक्षाही मौल्यवान असतो. समजलं? सुधारणेच्या नावाखाली न्यायालयाच्या दंडुक्याने प्रथा परंपरेतील होणारा बदल आम्ही कधीही लादून घेणार नाही. धार्मिक संस्थांना कोणीही नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नये. कारण धर्म आणि त्याच्या प्रथा शाश्वत असतात.
का यारो, देश का यारो क्या कहना, ये देश है दुनिया का गहना। काय सॉलिड चर्चा झाली ना आपली शबरीमालेवर. सगळेजण कसले सिरियसली सामील झाले होते. आणि ही म्हणत होती शास्त्र हे जीवनाचं प्रचलित संविधानच आहे. आपल्या गॅदरिंगच्या भांगड्याची पण प्रॅक्टिस झाली. काय नाचताय तुम्ही? कुठपर्यंत करत होणार ही वांजोटी चर्चा? आपण आपल्याला असं काहीतरी करायला हवं की आपल्यावर अन्यायच होणार नाही. त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? स्वातंत्र्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि या संविधानिक स्वातंत्र्याच्या माध्यमातून देशासाठी राजकीय, सामाजिक आणि आर्थिक समर्पण द्यायला आपण रस्त्यावर उतरायला हवं. त्यासाठी आपण सत्तेत यायला हवं. संविधानिक स्वातंत्र्याच्या माध्यमातून स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आपण कार्यरत राहायला हवं. कार्यरत राहायला हवं. नमस्कार. काही ठळक बातम्या. निवडणूक आयोगानं महाराष्ट्रात निवडणुका घोषित केल्या आहेत. राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं की निवडणुकांमध्ये महिलांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. हा एक क्रांतिकारी निर्णय असून या निर्णयामुळे स्त्रिया देशाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये वाटा उचलू शकतील अशी प्रतिक्रिया निवडणूक आयुक्तांनी आमच्या प्रतिनिधीजवळ व्यक्त केली. माझा नवरा पण काय कमी समाजसेवक नाही. 4 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार, 3 ला जेल झाली आहे. 1 नंबरचा बदमाश आणि मवाली आहे माझा नवरा, म्हणून मलाच निवडून द्या. ते नाही इथं त्याची वाटते मला खंत. ते नाही इथं त्याची वाटते मला खंत. अय्या त्यांचं नाव आहे हरामी पंत. माझा नवरा लुच्चा आणि लफंगा आहे म्हणून मलाच निवडून द्या. माझा नवरा बदमाश आणि मवाली आहे म्हणून मलाच निवडून द्या.
तिला मदर तेरेसा म्हणतात, कोणी रमाई म्हणतात. हा? तुला माहिती नाही, तिनं आम्हाला एक प्रकाश दिला होता. त्या प्रकाशाचा गर्भ माझ्या पोटात वाढतोय. त्या प्रकाशाचा गर्भ माझ्या पोटात वाढतोय. त्या प्रकाशाचा गर्भ माझ्या पोटात वाढतोय. तुम्ही की नाही सगळ्यात जणी कॉकरोच आहात. कॉकरोचची जमात झाली. आई मी तुला म्हणलं होतं ना ग हुंडा दे हुंडा म्हणून. आई मी तुला म्हणलं होतं ना ग हुंडा दे हुंडा म्हणून. मी तुला म्हटलं होतं लोकांसाठी आज लग्न राहिला, पण या सगळ्या लोकांनी मला पूर्ण विवस्त्र केलंय. मला पूर्ण विवस्त्र केलंय. कोणीतरी माझ्या आईला शोधा, कोणीतरी माझ्या आईला शोधा रे, कोणीतरी माझ्या आईला शोधा रे, कोणीतरी माझ्या आईला शोधा रे, कोणीतरी माझ्या आईला शोधा रे. तिच्या बरोबर माझं स्वातंत्र्य हरवलंय. तिच्या बरोबर माझं स्वातंत्र्य हरवलंय. तिच्या बरोबर माझं स्वातंत्र्य हरवलंय. तिच्या ए वेडे, अगं तुझं स्वातंत्र्य तर कौरवांच्या खांद्यावर बसून दिल्लीच्या राजमार्गावर मॉर्निंग वॉक करतोय. हो, सकाळी इंडिया गेटवर. हे तुम्ही खरं सांगताय ना? खरं सांगताय ना? खरं पाहिलं तुम्ही? दिल्ली राजपथ खुर्च्यांचा जंगल. मी इथं आहे. तू तर रावणाच्या खांद्यावर बसून कौरवांसोबत राजपथावर फिरत होतास ना?
माझ्या शक्तीचा दुरुपयोग करणारे नराधम होते. मी कोणाचा मालक नाही आणि माझा कोणी गुलाम नाही. मी तर एक सहज आणि सुंदर जीवनशैली आहे. उठ, तू या अंधारात मला दिसणारी एक किरण आहेस. उठ किरण, रडण्याने नव्हे संघर्ष करूनच तू तुझ्या यशापर्यंत पोहोचणार आहेस. मी सदैव तुझ्या सोबत आहे. माझ्या प्रकाशाला ओळख, माझ्या हातली शक्ती त्या प्रकाशात पहा. जागी हो किरण, पदर खोच. एकतेच्या शक्तीने परंपरागत अन्याय उद्ध्वस्त करून समान भाव जागृत कर. हे काम तुलाच करावं लागेल किरण, तुलाच. विसरलीस तू सावित्री, जिजामाता आणि झाशीच्या राणीला? उठ किरण, उठ. भविष्य तुझ्या मुठीत आहे. उठ किरण, उठ. उठ उठ किरण, उठ. भविष्य तुझ्या मुठीत आहे. मला मला एकतेचं शस्त्र हाती घेऊन सुरू करायची आहे नवी लढाई. या लढाईचा उद्देश जय पराजय नसून असे असे स्त्री पुरुष समानता. कोण कोण आहे या माझा शत्रू? माझा माझा अज्ञानच आहे माझा शत्रू. हजारो वर्षांच्या अन्यायाला उद्ध्वस्त करून नव्या विचारांची मशाल पेटवायला मी निघालोय. या मशालीच्या उजेडात वैचारिक परिवर्तनाची पहाट मला खुणवतीये. उठा उठा मैत्रिणी, उठा. जगा, चला जागे व्हा. आपल्या उद्देशाकडे झेप घ्या. ऐका ऐका, तो नव्या क्रांतीचा शंख ध्वनी तुमचं स्वागत करतोय. लक्ष्मीबाई आहे, ती सावित्रीबाई फुले आहे, ती मदर तेरेसा आहे, ती रमाई आहे, ती इंदिरा गांधी आहे. चला चला मैत्रिणींनो, चला उठा, जागे व्हा. आपल्या ध्येयाकडे चला. ऐका ऐका, तो नव्या युगाचा शंख ध्वनी आपले स्वागत